पान नंबर 42. काल आपण श्लोकाचा अर्थ बघितला. आज आपल्याला चौपाई बघायची आहे. जन्म मरण ह्याची चौपाई बघणार आहेत आपण. वाचा कुणीतरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वाचू का? वाचा. ओम नमः शिवाय. चौपाई. जन्म मरण की मटळसे भाई, साधून समागम करी जाई. जन्म मरण की मटळसे महारे, की कोण छू येऊ विचार करी तो बारे. ते बारे. वाचा. ठीक आहे. आणि ओम नमः शिवाय. ठीक आहे. अनेक जन्मामध्ये निष्काम केलेल्या वैदिक शुभ कर्माच्या समुदायाच्या फलप्राप्तीने व प्रसन्न झालेल्या ईश्वराच्या अनुग्रहाने शांती, दांती, श्रद्धा इत्यादी साधनांनी संपन्न झालेल्या जिज्ञासूला या आपल्या जन्ममरणाचे मोठे दुःख कसे टळेल, म्हणजे कोणत्या उपायाने निवृत्त होईल, अशी जर जिज्ञासा उत्पन्न झाली तर मुमुक्षाने खऱ्या साधूजवळ जाऊन त्याचा समागम करावा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपण आज या जन्म मरण के मटळसे भाई, साधूनो समागम करी. जन्म मरण के मटळसे म्हारे, हुम कोण छुम यो विचार करेत ते बारे. ह्या चोपाईचा अर्थ आपण आज बघणार आहोत. तर अनेक जन्मामध्ये निष्काम केलेल्या वैदिक शुभकर्माच्या समुदायाच्या फलप्राप्तीने व प्रसन्न झालेल्या ईश्वराच्या अनुग्रहाने. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला कोटी कोटी वंदन. ओम नमः शिवाय. तर अनेक जन्मामध्ये ही आपण इकडं का आलो, तर अनेक जन्मामध्ये आपण निष्काम कर्म केलेल्या आणि वैदिक आणि शुभकर्माच्या समुदायाच्या फलप्राप्तीने प्रसन्न झालेल्या ईश्वराच्या अनुग्रहाने शांती, दांती, श्रद्धा इत्यादी साधनांनी संपन्न झालेल्या जिज्ञासूला या आपल्या जन्ममरणाचे मोठे दुःख कसे टळेल, असा प्रश्न पडलेला आहे इथं. ही प्रश्न का पडला? माझं हे जन्ममरणाचं दुःख कसं टळेल, हा प्रश्न त्याला पडलेला आहे. तर ह्या प्रश्न अनेक जन्मामध्ये त्याने निष्काम कर्म केले. बघा, निष्काम कर्म, निष्काम उपासना केलेली आहे. त्याच्याशिवाय असे प्रश्न पडत नाहीत. अनेक जन्मामध्ये आता निष्काम कर्म आणि निष्काम उपासना कोणत्या सांगितल्या, तर वैदिक. वैदिक म्हणजे होम, हवन किंवा रुद्रपठण सुद्धा वैदिक कर्मच आहे. विद्या प्राप्त केलेली अनेक जन्मामध्ये कर्म केलेले आहेत. कर्म उपासना ही जी कर्म करण्यानं काय होतं, मलदोष निवृत्त होतो. उपासनेनं विक्षेप दोष निवृत्त होतो आणि ज्ञानप्राप्ती झाल्यावर अज्ञानाची निवृत्ती होते. तर अनेक जन्मामध्ये कर्म केलेले आहेत, सत्कर्म केलेले आहेत. तीर्थयात्रा, पूजन, आयुष्यभर पूजन, पूजन केल्याशिवाय पाणीही प्यायचं नाही, अशा प्रकारचे नियम केलेले आहेत. वैदिक कर्म केलेले आहेत, होम हवन केलेले आहेत, मंदिराला दान धर्म केलेला आहे, तीर्थयात्रा केलेल्या आहेत. हे जे पुण्य आहे आपलं, आणि हे करताना निष्काम शब्द वापरला. खूप महत्त्वाचा शब्द आहे निष्काम. आपण कर्म करतो, कर्म आपण करत नाही का हो? कर्म करतो, पण त्या कर्मामध्ये निष्कामता नसते. बघा, कर्म तर करतो, कितीतरी पूजा, कितीतरी अर्चना करतो आपण, पण काहीतरी त्याच्यामध्ये वासना असते. आणि हा वासना घेऊन केलेलं कर्म, वास येलेलं आवडतच नाही आता ईश्वराला. आपल्याला सुद्धा आवडत नाही बघा वास येलेलं. मग वासना ज्यामध्ये मिक्स झाली ते कर्म नाही, तर निष्काम कर्म. कामनाच नाही, त्याच्यामध्ये वासनाच नाही, अशा प्रकारचं कर्म ह्या शिष्याकडून घडलेलं आहे, त्याने ते केलेलं आहे.
आपल्याकडून सुद्धा कर्म अनेक घडले, आपण केले सुद्धा, पण त्याच्यामध्ये वासनेचा वास असल्यामुळं ते ईश्वर स्वीकार करत नाही. त्या कर्माचं स्वीकार करत नाही असं म्हणता येत नाही, परंतु ते कर्म आपण केलं आणि काहीतरी फलासाठी आपण ते कर्म केलं आणि ती फलाची प्राप्ती आपल्याला झाली की तिथं त्या कर्माचा प्रभाव संपला. आपण किराणा दुकानात गेलो, त्याला पैसे दिले आणि पैसे दिले त्यानं आपल्याला किराणा माल दिला, त्याचा आपला काहीतरी संबंध राहिला का हो? काहीच नाही. तसं सकाम कर्माचं तसं सांगितलेलं आहे. म्हणून निष्काम कर्म करायला पाहिजे. निष्काम भावनेनं एक बेल फूल जरी तुम्ही वाहिलं तरी ईश्वर त्याचा स्वीकार करतो. पण सकामतेनं तुम्ही सोनं जरी वाहिलं तरी सुद्धा घेत नाही असं नाही, पण त्याचं फल प्राप्त झालं की तिथं ते कर्म संपुष्टात येतं. जसं सद्गुरू माऊली आले बघा आपल्याकडं, आणि एका माऊलीनं सद्गुरूला चांगल्या तुपातले काजू बदाम टाकून लाडू करून आणले. एक गरीब होती, त्या गरीबाच्या मायमाऊलीनं काय केलं, साध्या आपल्या तेलातले लाडू करून आणले, पण तुपातले जे लाडू करून आणलेले होते त्याला रॉकेलचा वास लागलेला होता. साधे तेलातले लाडू जे केलेले होते ती गुरुमाऊलीनं खाल्ले, पण तुपातला लाडू तोंडात सुद्धा घातला नाही, थकून दिला, कारण रॉकेलचा वास लागलाय त्याला. मग वासनेचा वास लागलेली भक्ती, ती साधना ईश्वराला तेवढी समर्पित होत नाही आणि त्या साधनेमुळं असे प्रश्न पडत नाहीत. मग इथं साधना कोणती असायला पाहिजे, तर निष्काम साधना असायला पाहिजे. कोणतीच कामना नाही त्या साधनेमध्ये. असे वैदिक शुभकर्माच्या समुदायाच्या फलप्राप्तीने अनेक होम हवन वैदिक कर्म आपण केलेले आहेत, वेदाचं पठन केलेलं आहे आणि ह्याचं जे अनेक जन्मात हे केलेलं आहे, आत्ताच म्हणून नाही, अनेक जन्मामध्ये केलेले समुदाय ही साठलेलं आहे. आपलं पुण्यकर्म समुदाय झालेलं आहे, हे साठलेलं आहे आणि त्याचंच फल म्हणून आपण आपल्याला म्हणजे ह्या शिष्याला असा प्रश्न पडलेला आहे. शिष्य म्हणजे आपणच आहेत बघा. इथं शिष्याला हा प्रश्न पडलेला आहे. फलप्राप्तीने व प्रसन्न झालेल्या ईश्वराच्या अनुग्रहाने. ईश्वर प्रसन्न कधी होतो, तर हिथं सुद्धा निष्काम सेवा निष्काम भावना जेव्हा करतो तेव्हाच ईश्वर प्रसन्न होतो. निष्कामाशिवाय आपण साधं सामान्य माणूस असू द्या आपल्याकडं आलेलं, निष्काम भावनेनं जर काम केलं तर आपली त्याच्यावर कृपा होते. सामान्याची, आपण सामान्य, आपल्याकडं कामावाली लावली आणि तिनं काहीच न मागता आपले भांडे घासू लागली, किती कृपा होईल त्याच्यावर. अगं काहीतरी माग की, आपण म्हणू अडचणीला तुला लागतात का पैसे, तुला द्यायचे का पैसे, किती वेळेस विचारू आपण. तसंच असते, निष्काम भावनेनं केलेली सेवा ईश्वराला मान्य होत असते. आपण एक दृष्टांत बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल ही निष्काम भावना म्हणजे काय असते. ह्या निष्काम सेवेनं कशाची प्राप्ती होते. नेहमी मी दृष्टांत सांगत असते, ऐकलेलाही असेल काही लोकांनी हा दृष्टांत. तर एक मुलगा होता बघा, आणि ते मुलगा महाराजांची मिरवणूक, राजाची मिरवणूक गावामध्ये काढलेली होती आणि हा मुलगाच होता तो 12 वर्षाचा मुलगा होता. ह्याचे वडील वारलेले होते, आई विधवा होती आणि मिरवणूक गावामध्ये निघाली. बऱ्याच चांगल्या चांगल्या पैशावाल्या लोकांनी 10-10 हजार पट्टी दिलेली होती. मग राजाची मिरवणूक वरी रथावर बसून काढलेली होती. मग ह्या जी धनवंताचे जी मुलं होते, ह्या 12 वर्षाच्या मुलाच्या वर्गातले, त्यांना वरी राजाच्या अंबारीवर जाऊन दर्शन घेता आलं. आणि हा जो विधवा स्त्रीचा जो मुलगा होता ह्याला कोणीच पुढे येऊ देत नव्हतं. सगळे मागं जा मागं सरक म्हणायचे. त्याला एवढं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्याने घरी आपल्या आईला येऊन सांगितलं, आई मला राजाचं दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा आई म्हणाली, अरे आपल्यासारख्या गरीबाला राजाचं दर्शन कसं होईल.
तो म्हणू लागला, माझे मित्र वरी चढून त्या अंबारीत चढून राजाचं दर्शन घेतात आणि मला पण घ्यायचे. आई म्हणाली, त्यांनी पैसे दिलेत, त्यांनी पट्टी दिलेली आहे 10,000. आपल्याकडं आपलं घरच भागत नाही, आपण काहीच दिलेलं नाही आणि आपल्याला दर्शन कसं होईल रे तुला राजाचं. तो मुलगा जेवणा झाला, काहीच करणा. तो म्हणू लागला, आई मला राजाचं दर्शन घ्यायचंय, मी काहीही करील पण मला राजाचं दर्शन घ्यायचंय. तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, मी राजाच्या राजवाडेमध्ये मजुरीनं कामाला जाते, तू सुद्धा माझ्याबरोबर तिथं कामाला चल आणि मोबदला घेऊ नकोस, नुसतं काम कर आणि परत ये, राजाचं नक्की तुला दर्शन होईल. तेव्हा तो मुलगा आईबरोबर मजुरी करण्यासाठी राजाच्या राजवाड्याच्या त्या बांधकाम सुरू होतं तिथं जाऊ लागला. तिथला जो मुख्य होता, मुकदम ज्याला म्हणतात, त्यानं सगळ्यांची नोंद घेतली, किती मजूर आहेत ही बघितले आणि तेवढ्या मजुराची वाटप संध्याकाळी पैशाची होऊ लागली. तेव्हा एका मजुराचे पैसे उरले. त्यानं चौकशी केली कोण पैसे घ्यायचं राहिले म्हणून, पण हा मुलगा काहीच न बोलता घरी गेलेला होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला आला. दुसऱ्या दिवशी पण दिवसभर अगदी मनापासून काम केलं आणि काहीच पैसे मजुरी न घेता तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी तसंच झालं. तेव्हा त्यानं राजाला सांगितलं, राजेसाहेब, एका मजुराचे पैसे उरायलेत, कोणीतरी काम करून तसंच घरी जातंय. राजा धार्मिक होता, सत्यवचनी होता. तो म्हणू लागला, आपल्या राज्यात असं नाही व्हायला पाहिजे, तू काय कर, नीट व्यवस्थित सगळ्याचे नावं लिहून घे आणि सगळ्यांना पैसे कामाचा मोबदला देऊन टाक. पुन्हा त्यांनी सगळ्यांचे नावं लिहून घेतले. त्या दिवशी सुद्धा तसाच घरी गेलेला होता, मोबदला न घेता. 3 दिवस काम केलं. पुन्हा 4थ्या दिवशी तो पकडला गेला. बाळा, तू काल पैसे का घेऊन गेला नाहीस असं विचारण्यात आलं. तेव्हा तो काहीच बोलला नाही, तसाच घरी गेला. पुन्हा 5व्या दिवशी कामाला आल्याबरोबरच त्याची चौकशी सुरू झाली. बाळा, तू पैसे का घेत नाहीस, तुझं नाव काय, सगळी चौकशी केली. तो म्हणला, पैशाची मला गरज नाही, कारण मला पैसे लागतच नाहीत. माझी जी आई आहे ती काम करते, त्याच्यात आमच्या दोघांचं भागतं, त्याच्यामुळे मला पैशाची काही गरज नाही. तेव्हा राजाला सांगितलं गेलं की हा मुलगा पैसे काम करतो आणि मोबदला घेत नाही. राजानं सांगितलं, त्याला माझ्याकडं आणा. आणि राजवाड्यात गेल्याबरोबर ते मुलगा पटकन त्या राजाच्या पाया पडला. तू काम का करतोस असं राजाने विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला तुमचं दर्शन घ्यायचं होतं आणि म्हणून मी हे काम करीत आहे. पुन्हा तो राजा म्हणू लागला, रोजच तू येऊन माझं दर्शन घेत जा, माझ्या राजवाड्यातलंच तू थोडं थोडं काम करत जा शाळा सुटल्यानंतर. अशा प्रकारे तो मुलगा तिथं राजवाड्यात कामाला ठेवला. त्याची ती प्रामाणिकपणा बघून त्याच्या पत्नीच्या हाताखाली कामाला ठेवला घरामध्ये. तो प्रामाणिकपणे काम करायचा. त्या राजाच्या राणीला त्याचं काम खूप आवडलं आणि पुन्हा ती राजाची राणी म्हणू लागली, मुलगा खूप सद्गुणी आहे हो, आणि आपल्यालाही मूलबाळ नाही, आपण ह्याला दत्तक घेऊ का. त्याला दत्तक घेण्यात आलं. फक्त निष्काम किती केलं होतं त्यानं, 5 दिवस निष्काम काम केलं होतं. काहीच कामना न करता मजुरी केलेली होती 5च दिवस, तर एवढं मोठं फळ प्राप्त झालं. आणि वर्षानुवर्ष लोक तिथं मजुरी करणारे होते, त्यांना कोणी विचारित पण नव्हतं, कारण मोबदला घेत होते ते. म्हणून निष्काम काम जेव्हा आपण करतो, भक्ती करतो, तेव्हा ईश्वराचा अनुग्रह होतो, ईश्वराची असीम कृपा होते. आणि अशा असीम कृपेमुळंच आपण त्या ईश्वराच्या जवळ जाऊ शकतो आणि आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होती. अशीच ईश्वराचा अनुग्रह झालेला आहे ह्या शिष्यावर. अनुग्रहाने काय झालं, शांती, दांती, श्रद्धा इत्यादी साधनांनी संपन्न झालेल्या जिज्ञासूला या आपल्या जन्ममरणाचे मोठे दुःख कसे टळेल. त्याला काय वाटू लागलं, अनुग्रह ईश्वराचा झाला,
आणि त्याच्या अंतःकरणामध्ये शांती उत्पन्न झाली, दांती आणि श्रद्धा. अंतःकरण ईश्वराच्या चरणी शांत झालेलं आहे. दांती म्हणजे कोणतंच त्याला अपेक्षा राहिली नाही, उतावीळपणा. दांती म्हणजे लवकर प्राप्त व्हावं कोणतीही वस्तू, अशी भावना त्याला प्राप्त नाही. ही दांती जी असते ती देवाकडं असते बघा. देव भोगी असतात. स्वर्गामध्ये त्यांना अतिशय चांगल्या भोगाची प्राप्ती असते, म्हणून त्यांना लवकर भोग प्राप्त व्हावे असं वाटतं. तीच अंतःकरण त्याचं शांत झालेलं होतं. त्याच्या मनामध्ये संकल्प आणि विकल्प काहीच नव्हतं. संकल्प अशा प्रकारे मन शांत झालेलं होतं. शांती, दांती आणि श्रद्धा. सद्गुरू जेव्हा ज्ञान सांगतात तेव्हा आपलं अंतःकरण शांत होऊन सगळे चित्त एकाग्र करून जेव्हा आपण ऐकतो आणि त्याच्यामधून ज्ञानाची प्राप्ती होते आणि तो जो आनंद होतो त्याला श्रद्धा असं म्हटलेलं आहे. असे हे तिन्ही गुण त्याच्याकडे आलेले आहेत. इत्यादी साधनांनी संपन्न झालेल्या जिज्ञासूला, जिज्ञासू म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा, कणाकणानं जो ज्ञानाची प्राप्ती करून घेतो जिज्ञासू, त्याला पुढचं काय काय पुढे. आपल्याला सुद्धा बघा, आता पंचीकरण ऐकत असताना किती लवकर जॉईन होता तुम्ही. ह्याच्या पुढे काय की वाटतं, ह्याच्या पुढे काय की, मग ह्याला जिज्ञासू असं म्हटलेलं आहे. अशा जिज्ञासूला या आपल्या जन्ममरणाचे मोठे दुःख कसे टळेल, ह्याला हे दुःख कळालेलं आहे जन्ममरणाचं. आपल्याला सुद्धा कळायला बघा, आपण सुद्धा बघितलेलं हे जन्ममरणाचं दुःख. ही दुःख माझं कसं टळेल असं त्याला वाटू लागलेलं आहे. ओम नमः शिवाय. जन्म म्हणजे काय? ओम नमः शिवाय. बोला. वाचू पुढं. मी सांगू. हो. तुमच्या करणारा अष्टांग दंडवताई. जन्म म्हणजे सूक्ष्म देहाचा आणि स्थूल देहाचा संयोग म्हणजे जन्म. स्थूल देहाचा आणि सूक्ष्म देहाचा संयोग म्हणजे जन्म. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला अष्टांग दंडवत. ओम नमः शिवाय. मग ह्याला काय वाटू लागलं, जन्माचं आणि मरणाचं हे मोठं दुःख आहे. सामान्य दुःखापेक्षा सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर जन्माचं आणि मरणाचं दुःख सांगितलं. आत्यंतिक दुःख ही सामान्य दुःख नाही. आपल्या प्रपंचामध्ये अनेक दुःख येतात जातात. धन जातं, इस्टेट जाते, परिस्थिती खाली वरी होते, परंतु हे दुःख सामान्य दुःख आहेत. आणि जन्माचं आणि मरणाचं आत्यंतिक दुःख सांगितलेलं आहे, मोठं दुःख सांगितलं. जन्ममरणाचे मोठे दुःख कसे टळेल, ह्या जन्ममरणाचंही मोठं दुःख कसं टळल असा त्याच्या मनात विचार येऊ लागलेला आहे. म्हणजे कोणत्या उपायानं निवृत्त होईल, आता काय उपाय करावा, कुठं जावा, कोणत्या उपायाने हे दुःख निवृत्त होईल असं त्याला वाटू लागलं. त्याला जन्म मरणाचं दुःख कळालं म्हणून त्याच्या अंतःकरणात तीव्र इच्छा झाली, कुठं का होईना जाऊन ज्ञान प्राप्त करून घ्यावा. एखादी वस्तू आपल्याला खूप आवडली बघा, घ्यायची, तर आपण किती फिरतो, कुठं का जाऊन होईना कुठं मिळतंय तिथं घेऊन यावं असं वाटतं. तसंच ह्याला वाटू लागलेले, आता मला कोण सांगल ह्याला मार्ग, मी काय करू असं अंतःकरणाच्या त्याच्यामध्ये त्याला विचार येऊ लागलेले आहेत. त्याच्या मनामध्ये जन्ममरणाचं मोठं दुःख कसं टळेल, म्हणजे कोणत्या उपायानं निवृत्त होईल, मी काय उपाय करू म्हणजे हे दुःख निवृत्त होईल, अशी जर जिज्ञासा उत्पन्न झाली तर मुमुक्षुने खऱ्या साधूजवळ जाऊन त्याचा समागम करावा. मुमुक्षु कोणाला म्हणावा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो बोल. संसारात बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा असणाऱ्याला मुमुक्षु असे म्हणावे. संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा ज्याला आहे त्याला
मुमुक्षी असं म्हणावं. आता तीव्र इच्छा कशाला म्हणावं? तीव्र उदाहरण द्यावं म्हणजे लागेल. कशी? सौम्य का तीव्र? तीव्र कशी? तीव्र. हां. ओम नमः शिवाय. बोला, दृष्टांत द्या तीव्र इच्छेचा. हो, थांबा, आता सांगितलं. एक मिनिट. ज्याला येते त्याने हात वरी करा, मी विचारते त्यांना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां. समजा एखाद्या घराला आग लागली असते आणि त्याच्यात जर काही माणूस एखादा अडकलेला आहे, त्याच्यातून तो निघण्यासाठी इतकी धडपड करतो, त्याला तीव्र इच्छा म्हणायची. ओम नमः शिवाय. पायल ताई सांगा. ओम नमः शिवाय. हात वरी केलाय ना, सांगा. ओम नमः शिवाय. तीव्र इच्छा कशाला म्हणावं? एखाद्या घराला आग लागली, त्याच्यातून बाहेर पडणे म्हणजे तीव्र इच्छा. मग ती बाहेर पडताना पैसा, धन सगळं असते की घरामध्ये, मग ते घ्यायचं का तसंच ठेवायचं? किती पळावं वाटतं बाहेर जीव वाचवायला. तीव्र इच्छा, धन संपत्ती, घरातला पैसा कशाचाच विचार न करता त्या आग लागलेल्या घरातून बाहेर पडण्याची जेवढी तीव्र इच्छा आहे, तेवढी तीव्र इच्छा ह्याला झालेली आहे. मुमुक्षूला, साधकाला ह्या. ओम नमः शिवाय. हात कुणी अजून वरी केले होते? हात खाली का केले? राहू द्या ना, विचारते मी. ओम नमः शिवाय. तर अशी तीव्र इच्छा त्या साधकाला झालेली आहे. आता ही तीव्र इच्छा झाली म्हणून आता काय करावं? तीव्र इच्छा झाली तर साधू जवळ जाऊन त्याचा समागम करावा. खऱ्या साधू जवळ जावा म्हणून सांगितलं आणि त्याचा समागम करावा. समागम करणं म्हणजे सेवा करणं. खऱ्या साधू जवळ जाऊन त्याचा समागम करावा. आता शिष्य काय म्हणतात वाचा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ते वाचू का? हो. ओम नमः शिवाय. तीव्र इच्छेचं उदाहरण देऊ काय? हो, हात वरी करा म्हणलं होतं ना, मग हात वरी केला की विचारते मी. द्या उदाहरण. हो. दृष्टांत. आवाज येत नाही ताई. आणि त्याला बाहेर काढलं. हॅलो, येईल का ताई? हो, येईल. ओम नमः शिवाय. हां, बोला. मासा, पाण्यात मासे आहेत आणि माशाला जर पाण्याच्या बाहेर काढलं तर त्याला पाण्यात जाण्याची जशी तीव्र इच्छा असते तशी तीव्र इच्छा. हां, त्याला तीव्र इच्छा असं म्हणावं. मग इथं कोणती इच्छा झाली हो साधकाला? कोणती इच्छा झाली? मोक्षाची इच्छा झालेली आहे. मोक्ष प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा झालेली आहे. संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा झाली याला. एवढी इच्छा झाली. एक वेळेस गुरु महाराजाला शिष्य म्हणू लागला, महाराज रोजच तुम्ही तीव्र इच्छा तीव्र इच्छा तीव्र इच्छा म्हणता, मग ही तीव्र इच्छा कशी ती मला काही कळच ना बघा. तेव्हा गुरुनी काय केलं, त्या शिष्याला म्हणले चल आंघोळीला आपण गंगेवर जाऊ. आणि त्या शिष्याला आंघोळीला घेऊन गंगेवर गेले आणि आंघोळ करत असताना शिष्याचं तोंड धरलं आणि पाण्यामध्ये दाबलं. त्यानं त्या गुरुला ढकलून देऊन बाहेर निघाला आणि म्हणू लागला मला मारून टाकण्याचा विचार होता का? तेव्हा गुरुदेव म्हणाले तुला ह्या पाण्याच्या बाहेर येण्याची का की म्यूट करा, मीनाताई म्यूट करा. ओम नमः शिवाय. माईक बंद करा. तर त्या शिष्याला खाली दाबलेलं आहे. तेव्हा त्यानं इतकं तीव्रतेनं त्या पाण्याच्या बाहेर तोंड काढलं, गुरु महाराजाला ढकलून दिलं आणि तोंड पाण्याच्या बाहेर काढलं. तेव्हा तो गुरु माऊलीला म्हणू लागला, महाराज मला काय मारून टाकायचं होतं का पाण्यात बुडवून? तेव्हा गुरु महाराज म्हणाले तुला पाण्याच्या बाहेर निघण्याची जी इच्छा होती, किती तीव्रतेनं तू बाहेरच्या बाहेर निघालास, मला सुद्धा पाण्यात ढकलून देऊन तू पाण्याच्या बाहेर निघालास, तेवढी तीव्र इच्छा तुला
त्यालाच तीव्रता असं म्हणतात. आणि तेवढी तीव्र इच्छा व्हायला पाहिजे. आणि अशीच तीव्र इच्छा इथं झालेली आहे मोक्षुला, या मोक्ष प्राप्त करून घेण्याची, या जन्ममरणाच्या दुःखातून बाहेर पडण्याची. वाच. ओम नमः शिवाय. हां बर. जिज्ञासूचं काय सांगितलं? कशाचं? जिज्ञासू ईश्वराची प्राप्ती करून घेणे. हां, जिज्ञासू जिज्ञासू म्हणजे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं त्याला. ईश्वराचे ज्ञान. हां, सारखं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. जसं राजहंस दूध पेतून पाणी बाजूला टाकतो, तसं त्या ज्ञानात गुंतलेला असतो जिज्ञासू. कुठंही जातो ज्ञान प्राप्त करून घेतो. जिथं ज्ञान सांगतात तिथं जातो, ज्ञान प्राप्त होते तिथं जातो. त्याला ज्ञान कण वेचून घेतो, तो ज्ञान प्राप्त करतो. आणि बाकीचं असार टाकून देतो आणि साराची प्राप्ती करून घेऊन तो ज्ञानी होतो. ज्ञान प्राप्त करून घेण्याची त्याची तीव्र इच्छाच असते. ही सुद्धा जिज्ञासू म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा. तीव्र इच्छा. हां, आणि ज्ञान प्राप्त करून घेतो तो. कोणतेही ग्रंथ वाचील, कुठं जिथं प्रवचन आहे तिथं जाईल, कीर्तनाला जाईल, पण ज्ञान प्राप्त करून घेईल. अशा प्रकारे जिज्ञासूचा अर्थ आहे. शिष्यात ओम नमः शिवाय. वाचा पुढचं. कुठस्थ चैतन्य म्हणतो आपण. कुठस्थ म्हणजे आपल्या देहामधलं का? कुठस्थ चैतन्य. कुटस्थ म्हणजे आत्माच, पण ह्या मिथ्य देहामध्ये आला. देह नाशिवंत आहे, खोटा आहे, आणि ह्या खोट्या देहामध्ये आला म्हणून त्या आत्म्याला कुटस्थ हे ना. म्यूट करा का कुठस्थ चैतन्य सांगायले तुम्ही. म्यूट करा म्हणजे आवाज येतो. कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा जेव्हा ह्या देहामध्ये आला. देह कसा आहे? खोटा आहे. खोटा म्हणजे नाश पावणारा आहे. हा देह एका काळात आहे आणि एका काळात नाही. म्हणून ह्या मिथ्य देहामध्ये आला आत्मा, आणि मिथ्य देहामध्ये आल्यामुळं त्याला कुटस्थ हे नाव पडलं. कुट म्हणजे मिथ्य, स्थ म्हणजे राहतो. मिथ्य देहामध्ये राहतो म्हणून त्याला कुटस्थ हे नाव पडलेलं आहे. खरा तो आत्माच आहे, पण त्याला कुटस्थ नाव पडलं. जसं बघा तुम्ही, आता एक माणूस आहे आणि त्याला शाळेत शिकवायला गेला तर काय म्हणतो आपण? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिक्षक म्हणतो. हां, शिक्षक म्हणतो. मग ते माणूसच आहे नाही, पण त्याला शिक्षक म्हणतो. पुन्हा तो घरी आला आणि घरी आल्यानंतर तो काय आचारीपणा करू लागला, स्वयंपाक करू लागला दुसऱ्याचे, तेव्हा काय म्हणतो त्याला? ओम नमः शिवाय. आचार्य म्हणतो. हां, मग तोच माणूस आहे, एकच माणूस आहे, पण त्याला शाळेत गेल्यावर काय म्हणू लागले? शिक्षक म्हणू लागले. जेव्हा स्वयंपाक करू लागला तेव्हा त्याला काय म्हणू लागले? आचारी म्हणू लागले. तोच माणूस मंदिरात जाऊन एखाद्या छान असं भजन करू लागला, मग काय म्हणतात त्याला तिथं? भजनी म्हणतात. हा एक भजनी हो म्हणतात. गायन करू लागला तर हा गायक आहे म्हणतात. मग जसं जे करील ते त्याला नाव प्राप्त होतं. मग इथं जसा तो एक माणूसच आहे, पण त्या माणसालाच कुणी शिक्षक म्हणतं, कुणी आचारी म्हणतं, कुणी भजनी म्हणतं, कुणी गायक म्हणतं. तसंच हा आत्माच आहे, पण कुट शरीरात आला, मिथ्य शरीरात आला, आणि म्हणून ह्याला, या आत्म्याला कुटस्थ हे नाव आलेलं आहे. इथं बरेच नाव आलेले आहेत इथे. कुटस्थ चैतन्य, चैतन्य म्हणजे ज्ञानस्वरूप नाव आले. चैतन्याची व्याख्या पण लिहून घ्या. नमः शिवाय. चैतन्याची व्याख्या, चैतन्य घ्या. जो ज्ञान स्वरूप असतो, जो ज्ञान स्वरूप असतो, सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो, सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रिय पदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाहीत.
मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाहीत. काय लिहिलं? ओम नमः शिवाय. ज्ञान स्वरूप असतो शिवाय हां ज्ञान स्वरूप असतो सर्व घटपटादी. पदार्थाला जाणतो. 2 पुढचं सांगा. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाहीत. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाहीत. ओम नमः शिवाय. सांगा कोणी लिहिलं ती? ओम नमः शिवाय सांगू. हां नंबर 1. हां सांगा. सांगू का? हां चैतन्याची व्याख्या. हां बोल. जो ज्ञान स्वरूप असतो तो घटपटादी पदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर. वंदन ताई तुमच्या चरणाला. बोला अजून. सांगू. हो बोल. ओम नमः शिवाय सांगू. एक एक काय? जण ओम सांगा. नमः ओम शिवाय. नमः शिवाय. एक जण सांगा. दीपाताई ओम सांगा. नमः शिवाय. चैतन्य म्हणजे काय? जो ज्ञान स्वरूप असतो, जो सर्व घटपटादी पदार्थांना जाणतो. मन बुद्धी इंद्रिय यामध्ये चैतन्य जाणू शकत नाही. ओम नमः. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही. त्या चैतन्याला जाणू शकत नाहीत. सांगा दीपाताई. ओम नमः शिवाय. बोला. चैतन्य म्हणजे काय? ज्ञान स्वरूप असतो, सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो आणि मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही. त्याला चैतन्य म्हणतात. ओम नमः शिवाय. बोला महाजन ताई. ओम नमः शिवाय. तो ज्ञान स्वरूप असतो, सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रिय त्याला. इथं काय राहिले माझं लिहायचं काहीतरी. त्या चैतन्याला त्या जाणू शकत नाहीत. ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला. सांगू. हो. ओम नमः शिवाय. चैतन्याची व्याख्या. जो ज्ञान स्वरूप असतो, सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही. याला चैतन्य म्हणतात. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर. वंदन तुमच्या चरणाला. सांगायचंय का कुणाला अजून? ओम नमः शिवाय. हा ओम नमः शिवाय. स्वामीला सांगू द्यायचा मागून का होत नाही. नाही स्वामी ताई हात करायचा. मी हात करणारा प्रत्येकाला विचारते. हात करायचा वरी. हो. ओम नमः शिवाय. बघा चैतन्य म्हणजे काय? जो ज्ञान स्वतः असं स्वरूप असतो, जो ज्ञान स्वरूप असतो, सर्व घटपदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही. घटपटादी लिहिलं. पटादी लिहिलं का नाही? हा घटपटादी. सांगा अजून एकदा बरोबर. मंगलताई बोला. बरोबर. हा ठीक आहे. चैतन्य म्हणजे काय? जो ज्ञान स्वरूप असतो, सर्व पदार्थाला घटपटादी. जाणतो. ओम नमः शिवाय. घटपटादी पदार्थाला जाणतो. घटपटादी हा. पदार्थाला जाणतो. हा. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही. ओम नमः शिवाय. आलं बरोबर आलं. चैतन्याची व्याख्या ती सुद्धा वाचायची. काय घटपटाधिकारी का? घटपटादी पदार्थाला. घट म्हणजे सांग. चैतन्याची व्याख्या. जो ज्ञान स्वरूप असतो, सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. मन बुद्धी इंद्रिय याला जाणू शकत नाही. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर आलं. विचार बघा मंगलताई असंच लिहिलंय का? ओम नमः शिवाय. घटपदार्थार्थिक ओम नमः पदार्थाला
व्यवस्थित त्यांनी स्पष्ट सांगितलं. आता तसं लिहिलं का? आणखीन हो एकदा हो घट आणखीन एकदा पदार्थाचे. आणखीन एकदा ऐका. घट पदार्थ नाही. ओम नमः शिवाय. हा. सांगा मंग्याताई आता. हो बोला. सांगू का? ऐका. दम्मानी सांगा मंग्याताई. हं. ओम नमः शिवाय चैतन्याची व्याख्या. हं. जो ज्ञान स्वरूप असतो. ऐका मंगलताई. दम्मानी सांगा. हा. हं. सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. घट पदार्थ आलं का? हा घट पदार्थ आर्थिक पदार्थाला नाही नाही सर्व दोन बघ ऐका नाही सर्व घट पटादी पदार्थाला जाणतो. पदार्थादी नंबर 3 मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही त्याला चैतन्याचे म्हणतात. ओम नमः शिवाय. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही, त्याला चैतन्य म्हणावं. ओम नमः शिवाय. वाचा शिष्याचं. शिष्य काय म्हणतात पुढचं. ओम नमः शिवाय. ओम ओम थांबा. हा ओम नमः शिवाय आरंभ. म्हणजे काय? हा घटपटाधिक म्हणजे काय का? ओम नमः शिवाय. घट म्हणजे घडा, माठ, मातीचा माठ. घट म्हणजे मातीचा माठ आणि पट म्हणजे वस्त्र. घटपट म्हणजे वस्त्र, घट म्हणजे मातीचा माठ. घटाला आणि पटाला जाणतो. या घटपटाचे सगळे उदाहरण आहेत ह्याच्यामध्ये पुढे आता. ओम नमः शिवाय. हा हो वाचा. ओम नमः शिवाय. वाचायला पाहिजे. तुम्ही वाचायला का? हो. शिष्य म्हणतो महाराज साधू शब्दाचा अर्थ काय? कौपीन लंगोट तुंबा इत्यादिकांचे धारण करून केवळ बाह्यवेश करून लोकास फसवून स्वतःचा निर्वाह करीत जो जगभर फिरत असतो तोच साधू. साधूची लक्षणे पाहून काही वेगळी आहेत. ज्या लक्षणावरून खऱ्या साधूच्या स्वरूपाची ओळख असल्यावर त्याचा समागम केल्याने जन्म मरणाचे क्लेश निवृत्त होतात. ती साधूची लक्षणे मला कृपा करून सांगावी. ओम नमः शिवाय. काय आता शिष्य काय म्हणतो. शिष्याला काय झालंय? मोक्षाची इच्छा झाली. नंदा काकी म्यूट करा, माईक बंद करा. मोक्षाची इच्छा झाली, तीव्र इच्छा झाली आणि त्याला आता कुठं जाऊ, कुणाकडं जाऊ असं झालेलं आहे. म्हणून खऱ्या साधूकडं जा म्हणून सांगितलं तर तो काय म्हणतो, खऱ्या साधूचा समागम करायचा आहे त्याला. आता सत्य आपल्याला आपल्या आत्म्याची त्याला ओळख करून घ्यायची. ओम नमः शिवाय. मंगलताई स्वामी म्यूट करा, म्यूट करा. ओम नमः शिवाय. माईक बंद करा. तुमचं खूप वाजतो ती फोन. बंद करा, आवाजच येत नाही, दुसऱ्याला नीट कळत नाही. ओम नमः शिवाय. तर शिष्य काय म्हणतो आता, महाराज साधू शब्दाचा अर्थ काय? प्रश्न विचारलाय. साधू शब्दाचा अर्थ काय? कोपीन लंगोट, कोपीन म्हणजेच लंगोट, तुंबा इत्यादीचे धारण करून केवळ बाह्यवेशावरून लोकास फसवून स्वतःचा निर्वाह करीत जो जगभर फिरत असतो तो साधू का, असं त्यांनी विचारलेलं आहे. जे भगवे कपडे घालतो, हातात तुंबा घेतो आणि लोकांना सांगत फिरतो,
काय सांगतो लोकांना, भविष्य काय सांगतो, भूत भविष्य सगळं तुझं चांगलं होईल, तुझं असं होईल, अशा प्रकारचं सांगून तो पैसा घेतो आणि त्या पैशावर उदरनिर्वाह करतो स्वतःचा. त्याला साधू म्हणावं का? साधू कुणाला म्हणावं? आता मी साधू कसा ओळखू? त्याला तीव्र इच्छा झाली आहे, त्याला कसं जाऊन, कुठं जाऊन, कसं कोणता गुरु शोधू असं वाटू लागलेलं आहे. म्हणून तो विचारू लागलेला आहे. कोपीन, लंगोटी, तुंबा इत्यादीचे धारण करून, म्हणजे साधूचा बाह्य वेश घेतलेला आहे त्यानं. बाह्य वेशावरून लोकांस फसवून स्वतःचा निर्वाह करीत जो जगभर फिरत असतो, तोच साधू का? की साधूची लक्षणे याहून काही वेगळी आहेत? त्या लक्षणावरून खऱ्या साधूच्या स्वरूपाची ओळख पटल्यावर त्याचा समागम केल्याने जन्ममरणाचे क्लेश निवृत्त होतात. ती साधूची लक्षणे मला कृपा करून सांगावी. काय विचारलं हो त्यांनी? कोणता प्रश्न विचारला? ओम नमः शिवाय. हां साधूची लक्षणं सांगा म्हणून. ओम नमः शिवाय. सांगू? हो सांग. साधू शब्दाचा अर्थ काय? हां हा प्रश्न विचारला. साधू कोणाला म्हणावे? साधू शब्दाचा अर्थ काय? हां असं साधू विचारलं. शब्दाचा अर्थ काय आणि वेश घेऊन जे फिरतात त्यांच्याकडे जाऊ का? ते मला ज्ञान करून देतील का? असा प्रश्न विचारलेला आहे. जे साधू पैसे घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह करतात आणि लोकाला फसवतात, ते मला ज्ञान देतील का? साधूची लक्षणे कोणती खरी ती मला सांगा, असा प्रश्न विचारला आहे त्यानं. साधू काय शब्दाचा अर्थ मला सांगा आणि खऱ्या साधूची लक्षणे मला सांगा, की ज्या लक्षणावरून मला खरा साधू ओळखता येईल. आता खरा साधू कसा ओळखावा? तर मी कसं ओळखू शकेल त्या साधूला? कोणत्या लक्षणावरून मी त्याला ओळखू शकू? साधूच्या स्वरूपाची ओळख पटल्यावर त्याचा समागम केल्याने मला खरा साधू जेव्हा मला ओळखता येईल आणि मी त्या साधूची सेवा करेल. समागम करणे म्हणजे सेवा करून जन्म मरणाचे क्लेश निवृत्त होतील. ती साधूची लक्षणे मला कृपा करून सांगावी. मला ह्याच्यातून, ह्या जन्ममरणाच्या ह्या आत्यंतिक दुःखातून जो मुक्त करणारा असा कसा साधू असेल त्याची मला लक्षणे तुम्ही सांगा. म्हणजे मी तिथं जातो आणि त्यांचा समागम करतो, म्हणजे त्यांची मी सेवा करील आणि मला ह्या जन्ममरणाच्या क्लेशातून ते साधू मला मुक्त करतील. त्यांचे लक्षणे सांगा, असं शिष्य गुरु महाराजाला म्हणू लागलेला आहे. गुरु महाराज त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की कुणाकडे जाऊ म्हणून. ओम नमः शिवाय. आता ही शिष्याचा प्रश्न आपण बघितला. आता गुरु महाराज त्याचं उत्तर उद्या देणार आहेत. आपण गुरु महाराज काय म्हणतात, काय उत्तर देतात शिष्याच्या प्रश्नाला, ते आपण आता उद्याच्या भागात बघणार आहोत. आपला वेळ झालेला आहे. आजची सेवा इथंच पूर्ण झालेली आहे. माझ्या मुखातून जे अयोग्य शब्द बाहेर गेले ते माझ्या वाणीचा दोष, जे योग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या सद्गुरू माऊलीचे. झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी मुमुक्षजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला मया कृतं सर्व जपफलम श्री सद्गुरु मन्मथस्वामी तीर्थम समर्पयामि. ओम नमः शिवाय. सर्वांचे चरणी वंदन.